नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची भेट पोहरादेवीमध्ये 14 तारखेला म्हणजेच आज होणं ही अपेक्षित होती. परंतु आपणा सर्वांना माहिती आहे की त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय कदाचित थोडं कामामुळे व्यस्त असल्या कारणामुळं या ठिकाणी येण्याची शक्यता कमी आहे. परंतु माननीय नामदार उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब पोहरादेवीला येणार आहेत ही गोष्ट कन्फर्म आहे. यावेळी बाबूसिंग महाराज जे राज्यपाल नियुक्त सदस्य आहेत, बंजारा समाजाचे सन्माननीय धर्मगुरू आहेत, त्यांच्या माध्यमातून आज माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची भेट आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्याशी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये कार्यकाळ पूर्ण केलेल्या, प्रशिक्षण पूर्ण होऊन रोजगार न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी हा अत्यंत महत्त्वाची भेट मानली जात आहे. या बैठकीमध्ये रोजगाराच्या प्रश्नावरती मार्ग निघण्याची दाट शक्यता आहे. माननीय शिंदे साहेब यांनी नगरपंचायत, नगरपरिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ज्या प्रचार सभा घेतल्या त्या प्रचार सभांमध्ये हे स्पष्ट सांगितलं की लाडका भाऊ योजनेमध्ये जी त्रुटी आलेली आहे ती त्रुटी आम्ही दूर करण्याचा निश्चित प्रयत्न करू. यावरून ही एक गोष्ट निश्चितच सिद्ध होते की माननीय शिंदे साहेब यांचा दृष्टिकोन प्रशिक्षणार्थ्यांबद्दल प्रचंड सकारात्मक आहे. परंतु आता वेळ आहे ती या सकारात्मकतेला खऱ्या अर्थानं कागदावरती उतरवण्याची आणि तसेच JR काढण्याची. मुद्दा क्रमांक 4.5 हा विद्यार्थ्यांच्या हिताचं संरक्षण करतो. विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना अधिक भक्कम बनवतो, सक्षम बनवतो. आता माननीय शिंदे साहेब यांना विनंती आहे की मुद्दा क्रमांक 4.5 जो 9 जुलै 2024च्या JR मध्ये नमूद आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये रोजगार देण्याचा निर्णय घ्यावा ही एक माफक अपेक्षा आहे. याबद्दल आपणा सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.